हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं रेट लॉ अँड रेट लॉच्या नंतर ऑर्डर ऑफ रिॲक्शन. त्याचे काही न्यूमेरिकल्स पण आपण सॉल्व्ह केलेले. आज आपण एकदा तो टॉपिक रिवाइज करणार आहे. व्हॉट इज रेट लॉ? द रेट ऑफ रिॲक्शन ॲट गिव्हन टाइम इज प्रोपोर्शनल टू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट रेज टू सिम्पल पॉवर. काय असते की रिॲक्शनचा रेट जो आहे हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंटचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्या कॉन्सन्ट्रेशनला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते आणि हे एका इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलेलं असते. त्या इक्वेशनला म्हणतो आपण रेट लॉ. रेट लॉ जो असतो हा मनाने नाही लिहिता येत. हा जो कन्सेप्ट आहे इट इज एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. त्याच्यानंतर प्रपोर्शनॅलिटी साईन जर काढली तर एक इक्वल टू साईन यूज करतो आपण आणि एक कॉन्स्टंट यूज करतो के. या केला म्हणतात रेट कॉन्स्टंट. या केला काय म्हणतात? रेट कॉन्स्टंट. आणि हे जे इक्वेशन वन लिहिलं याला म्हणतात डिफरन्शियल रेट लॉ. ओके. आता का याच्यामध्ये एक्स आणि वाय ज्या व्हॅल्यूज आहेत या ज्या पॉवर आहे कॉन्सन्ट्रेशन टर्म्सच्या स्क्वेअर ब्रॅकेटला कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. आणि पर्टिक्युलर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स ओनली. कधी पण प्रॉडक्टच्या फॉर्मॅटमध्ये रेट लॉ नसतो. रेट लॉ नेहमी रिॲक्टंटच्या फॉर्मॅटमध्ये असतो. तर आता का ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत एक्स आणि वाय यांना म्हणतात ऑर्डर ऑफ रिॲक्शन. एक्सला म्हणतात ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू ए, वायला म्हणतात ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू बी आणि त्याच्यानंतर एक्स प्लस वायला म्हणतात ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिॲक्शन. इथे लिहिली आपण ऑर्डर ऑफ रिॲक्शनची डेफिनेशन. सम ऑफ पॉवर ऑफ concentration terms in rate law expression is overall order of reaction. ह्या ज्या पॉवर्स आहे एक्स आणि वाय ज्या एक्सपेरिमेंटली डिटरमाइन आहे, आपण फक्त रिॲक्शन पाहून कधीही लिहू शकत नाही. इथे आहे ए चा कोएफिशियंट आहे ए, बी चा कोएफिशियंट आहे बी, पण इथे ए ची पॉवर काय घेतली? एक्स. याचा अर्थ काय झाला? इट मे बी सेम ऑर डिफरंट. इथे बी चा कोएफिशियंट बी आहे पण इथे बी ची पॉवर काय घेतली आपण? वाय. आलं लक्षामध्ये तुमच्या? आता ऑर्डर ऑफ रिॲक्शनसाठी काही की पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे किंवा ऑर्डर ऑफ रिॲक्शनचे कॅरेक्टरिस्टिक्स पण म्हणू शकतो आपण. ऑर्डर ऑफ रिॲक्शन जी असते ही ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइन. हे जे हा जो कन्सेप्ट आहे हा टोटली एक्सपेरिमेंटल आहे, मनाने फेकून द्यायचा नाहीये. त्याच्यानंतर ऑर्डर कॅन बी इंटिजर ऑफ फ्रॅक्शनल, म्हणजे ऑर्डर जो आहे हा होल नंबर पण असू शकतो किंवा फ्रॅक्शनल नंबर पण असू शकतो. म्हणजे 2 पण घेऊ शकता किंवा 2.5 पण असू शकतो. घेऊ शकता म्हणजे असू शकतो. ओके. द ऑर्डर ऑफ रिॲक्शन कॅन बी 0. ऑर्डर ऑफ रिॲक्शन जी आहे ती 0 पण असू शकते. द ऑर्डर हायर दॅन 2 आर रेअर. जनरली ऑर्डर काय असते? कुठपर्यंत असते? तर 1, 2, 3 मधातले पॉईंटमध्ये चालते. हाफ असू शकते, 0.5 असू शकतो, त्याच्यानंतर 1.5 असू शकते. बट मोर दॅन 3 पेक्षा जास्त जी असते ती रेअर असते. 3 पर्यंत पण असू शकते. आलं लक्षामध्ये? मग आज आपण काय स्टडी करणार आहे? तर आपण एवढाच इम्पॉर्टंट आज एक क्वेश्चन स्टडी करणार आहे आपण, मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिॲक्शन. 2 टाईपच्या रिॲक्शन असतात. एक असते एलिमेंटरी रिॲक्शन आणि दुसरी असते कॉम्प्लेक्स रिॲक्शन. एलिमेंटरी रिॲक्शन कशाला म्हणतात? जी रिॲक्शन एका सिंगल स्टेपमध्ये कंप्लीट होते त्या रिॲक्शनला म्हणतात एलिमेंटरी रिॲक्शन. सिंगल स्टेपचा अर्थ काय आहे की बस रिॲक्टंट कोलाइड झाले आणि त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये झालं? प्रॉडक्टमध्ये. जसं तुम्हाला माहिती आहे SN2. SN2 इज वन स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम. आपण स्टडी केलेलं एका स्टेपमध्ये होते त्याला म्हणतात एलिमेंटरी रिॲक्शन. आणि जी रिॲक्शन एकापेक्षा जास्त स्टेपमध्ये होत असते, 2 or more than 2 स्टेप्समध्ये होते, त्या रिॲक्शनला म्हणतात कॉम्प्लेक्स रिॲक्शन. जी सिरीज ऑफ स्टेप्समध्ये होते त्या रिॲक्शनला काय म्हणतात? कॉम्प्लेक्स रिॲक्शन. समजलं? काही काही रिॲक्शन 3 स्टेपमध्ये होते, काही रिॲक्शन 4 स्टेपमध्ये होतात, त्या रिॲक्शनला म्हणतात कॉम्प्लेक्स रिॲक्शन. तर आपण आता यांच्या डेफिनेशन लिहूया. एलिमेंटरी रिॲक्शन आहे, कॉम्प्लेक्स रिॲक्शन. आता आपण बोर्डवर डेफिनेशन लिहिलेली. एलिमेंटरी रिॲक्शन अशा रिॲक्शन्स ज्या सिंपल असतात, एका स्टेपमध्ये कंप्लीट होऊन जातात. द रिॲक्शन्स ऑकर इन सिंगल स्टेप. एका स्टेपमध्ये होतात. इतकी डेफिनेशन चालते. पण आणखीन एक बुकमध्ये दिलेली आहे. आपण पुढची लाईन लिहिली, कॅनॉट बी ब्रोकन डाऊन फर्दर इंटू सिम्पलर रिॲक्शन्स आर कॉल्ड एलिमेंटरी रिॲक्शन. ज्या रिॲक्शनला आणखीन सिंपल रिॲक्शनमध्ये ब्रेक करता नाही येत, जी फक्त सिंगल स्टेपमध्ये कंप्लीट होते, अशा रिॲक्शनला म्हणतात एलिमेंटरी रिॲक्शन. पहा इथे सिंपल एक रिॲक्शन दिलेली आहे. ओझोनचं डिकम्पोजिशन इन ऑक्सिजन अँड एलिमेंटल ऑक्सिजन.
ऑक्सिजन गॅस इज मॉलिक्युलर ऑक्सिजन आणि याला ॲटॉमिक ऑक्सिजन. ॲटम मधला ना ओझोनचं डिकम्पोजिशन ॲटोमॅटिक होत असते वर सिंगल स्टेपमध्ये. त्याच्यानंतर इथाइल आयोडाईड C2H5 याचं डिकम्पोजिशन इंटू C2H4 इथिन आणि HI मीन्स हायड्रोजन आयोडाईड. या दोन्ही रिएक्शन एलिमेंटरी रिएक्शन आहे. ओके. आता याच्यासोबत मी तुम्हाला एक आणखी कन्सेप्ट सांगते. पहा आता किती मॉलिक्युल इन्व्हॉल्व होऊन राहिले ओझोनचे 1. तर त्याला म्हणतात मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिएक्शन. म्हणजे ओझोनचं डिकम्पोजिशन ही रिएक्शन झाली युनिमॉलिक्युलर. किती मॉलिक्युलर झाली? युनिमॉलिक्युलर. नंबर ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स टेक पार्ट इन अ रिएक्शन or collide simultaneously in the reaction is called as molecularity. इथं पहा C2H5I किती मॉलिक्युल्स आहे? काय कोएफिशियंट आहे? 1. मग 1 कोएफिशियंट आहे तर या रिएक्शनची पण मॉलिक्युलॅरिटी किती झाली? 1. मॉलिक्युलॅरिटी हा कन्सेप्ट थेरॉटिकल आहे. रिएक्शन पाहून तुम्ही मॉलिक्युलॅरिटी सांगू शकता. ठीक आहे. आता कॉम्प्लेक्स रिएक्शन कशाला म्हणतात? तुम्हाला SN1 आठवते? SN1 मध्ये टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आधी काय बनवतो? इंटरमिडिएट कार्बोकॅटायन. मग दुसऱ्या स्टेपमध्ये काय होते? दुसऱ्या स्टेपमध्ये न्यूक्लियोफाइल अटॅक करतो आणि टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल फॉर्म होतो. पहिल्या स्टेपला आपण स्लो स्टेप म्हणतो, दुसऱ्या स्टेपला जी आहे ती आपण फास्ट स्टेप असं म्हणतो. बरोबर आहे? वेगवेगळे आहे, फास्ट आहे, स्लो आहे. आता SN1 रिएक्शन 2 स्टेपमध्ये डिवाइड झाली. तर त्याच्यातली जी प्रत्येक स्टेप आहे त्या प्रत्येक स्टेपला म्हणतात एलिमेंटरी रिएक्शन. मग कॉम्प्लेक्स रिएक्शन कशाला म्हणायचं? द रिएक्शन विच इज ब्रोकन डाऊन इन सिरीज ऑफ एलिमेंटरी रिएक्शन. द रिएक्शन विच कन्स्टिट्यूट म्हणजे बनलेली असणे. ए सिरीज ऑफ एलिमेंटरी रिएक्शन आर कॉल्ड एज कॉम्प्लेक्स रिएक्शन. मग काय सांगितलं तुम्हाला की अशी रिएक्शन जी कशापासून बनलेली असते? सिरीज ऑफ एलिमेंटरी रिएक्शन. त्या रिएक्शनला म्हणतात कॉम्प्लेक्स रिएक्शन. आता सिंपल बोर्डवरची रिएक्शन पहा. 2 times NO2Cl it gives 2 times NO2 plus Cl2. आता या कंपाऊंडचं कन्व्हर्शन NO2Cl याचं डिकम्पोजिशन होते NO2 आणि Cl2 मध्ये. पण एका स्टेप मध्ये नाही होत, 2 स्टेप मध्ये होते. पहिल्यामध्ये एक मॉलिक्यूल घेऊन टाका NO2Cl, याला डिकम्पोज करा NO2 आणि ॲटॉमिक क्लोरीन मध्ये. मग दुसऱ्या स्टेप मध्ये परत एक दुसरा मॉलिक्यूल घ्या NO2Cl plus Cl. आता याचं कन्व्हर्शन NO2 प्लस Cl2. मॅडम आपल्याला कसं समजणार किती स्टेपमध्ये करायची? ते फिक्स असते. तिथं आपल्याला डोकं नाही लावायचंय. आपल्याला दिलेली असते, आपल्याला फक्त स्टडी करायची की ही रिएक्शन किती स्टेपमध्ये झाली? 2. याच्यातली पहिली स्टेप स्लो स्टेप आहे, दुसरी स्टेप फास्ट स्टेप आहे. पण प्रत्येक स्टेपला एलिमेंटरी रिएक्शन म्हणतात. ही एलिमेंटरी झाली, ही पण एलिमेंटरी झाली. पण इथे जी दिलेली आहे ही कोणती रिएक्शन झाली? कॉम्प्लेक्स. मग अशी रिएक्शन विच टेक्स प्लेस इन मोर दॅन 1 स्टेप. एकापेक्षा जास्त स्टेपमध्ये जी रिएक्शन होते विच कॉन्स्टिट्यूट ए सिरीज ऑफ एलिमेंटरी रिएक्शन. म्हणजे जी रिएक्शन एलिमेंटरी रिएक्शन पासून बनलेली असते, सिरीज ऑफ एलिमेंटरी रिएक्शन पासून बनलेली असते, त्याला कोणती रिएक्शन म्हणतात? कॉम्प्लेक्स रिएक्शन. मग या रिएक्शनचा रेट लॉ कसा लिहिणार? एलिमेंटरीचा डायरेक्टली रिएक्शन वरून लिहू शकतात. डायरेक्टली लिहू शकतात. जसं रेट लॉ तुम्हाला म्हटलं होतं मी एक्सपेरिमेंटल कन्सेप्ट आहे. पण तरी एलिमेंटरी रिएक्शनसाठी जर या रिएक्शनसाठी रेट लॉ लिहायचा आहे तर असा लिहिता येतो. पहा रेट इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ O3. याची पॉवर किती? काही नाही म्हणजे 1. म्हणजे डायरेक्टली काय लिहू शकतो आपण? रेट लॉ. या रिएक्शनसाठी रेट लॉ लिहायचा असला तर रेट इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2H5I. लक्षात. आता या रिएक्शनसाठी कॉम्प्लेक्स रिएक्शनसाठी रेट लॉ कशावरून लिहितात? तर जी स्लोएस्ट स्टेप असते, स्लोएस्ट स्टेप इज कॉल्ड ॲज RDS. ऐकलेला शब्द आहे का? रेट डिटरमाइनिंग स्टेप. RDS म्हणजे काय म्हणतात त्याला? रेट डिटरमाइनिंग स्टेप. समजा RDS ला काय म्हणायचं? RDS ला म्हणायचं रेट डिटरमाइनिंग स्टेप. आणि या रेट डिटरमाइनिंग स्टेप वरून तुम्ही रेट लॉ लिहू शकता. रेट इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2Cl. या रिएक्शनचा हा झाला रेट लॉ, जो कशावरून लिहिता येतो आपल्याला? तर रिएक्शन वरून नाही, जी स्लोएस्ट स्टेप आहे त्याच्यावर. आणि ही जी स्टेप वाईज स्टडी असते रिएक्शनची याला म्हणतात रिएक्शन मेकॅनिझम.
स्टेप बाय स्टडी ऑफ द रिएक्शन इज कॉल्ड एज रिएक्शन मेकॅनिझम. त्याला काय म्हणणार आपण? रिएक्शन मेकॅनिझम. समजलं? आणखीन एक कन्सेप्ट आहे का? खूप मजेदार आहे आणि सोपा कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट काय आहे की अशी स्पेसिस या सिरीज ऑफ रिएक्शन मध्ये अशी एक स्पेसिस दिसते की जी पहिल्या स्टेपमध्ये फॉर्म होते, दुसऱ्या स्टेपमध्ये गायब होते. चेक करा. NO2Cl इथे फक्त NO2Cl रिएक्टंट मध्ये आणि प्रोडक्ट मध्ये काय NO2 आणि Cl2. NO2 आणि Cl2 आहे. हा NO2 तर ठीक आहे, पण हा जो Cl आहे हा पहिल्या स्टेप मध्ये क्रिएट झाला आणि दुसऱ्या स्टेप मध्ये कंझ्युम झाला. मग अशी स्पेसिस विच इज फॉर्म इन फर्स्ट स्टेप अँड कंझ्युम इन फर्दर स्टेप और सबसिक्वेंट स्टेप. पुढच्या स्टेप मध्ये काय होऊन जाते? कंझ्युम. त्याला म्हणतात रिएक्शन इंटरमिडिएट. काय म्हणायचं? रिएक्शन इंटरमिडिएट. रिएक्शन इंटरमिडिएट. मग रिएक्शन इंटरमिडिएट कशाला म्हणायचं? द स्पेसिस विच इज फॉर्म इन फर्स्ट स्टेप and consume in further step. The species which form in first step and consume in further step is called reaction intermediate. क्लियर? आलं लक्षामध्ये? रिएक्शन इंटरमिडिएट कशाला म्हणणार? मग सगळ्यात आधी एकदा लिहून घ्या तुम्ही बोर्डवर जे पण सांगितलेलं आहे. पॉज करा तुमची स्क्रीन, पूर्ण व्यवस्थित लिहून घ्या. मग परत एकदा रिवाइज करून देईल मी तुम्हाला. पॉज करा, व्यवस्थित सगळं लिहून घ्या एकदा. झालं? एकदा रिवाइज करून देते परत. ज्या रिएक्शन सिंगल स्टेपमध्ये होतात त्यांना एलिमेंटरी रिएक्शन, ज्या एकापेक्षा जास्त स्टेपमध्ये होतात सिरीज ऑफ रिएक्शनमध्ये होतात त्यांना कॉम्प्लेक्स रिएक्शन. कॉम्प्लेक्स रिएक्शन जी आहे ही जितके आपण स्टेपमध्ये ब्रेक केलेली असते प्रत्येक स्टेपला काय म्हणत असतात? एलिमेंटरी रिएक्शन. त्याच्यामधल्या एक स्टेप स्लो असते, बाकीच्या फास्ट असतात. तर जी सगळ्यात स्लो स्टेप असते त्या स्टेपला म्हणतो आपण रेट डिटरमाइनिंग स्टेप. आणि या रेट डिटरमाइनिंग स्टेपवरून तुम्ही काय लिहू शकता? रेट लॉ. एलिमेंटरी रिएक्शनसाठी रेट लॉ डायरेक्ट लिहिता येतो. कॉम्प्लेक्स रिएक्शनसाठी जी सगळ्यात स्लोएस्ट स्टेप आहे ती डिसाईड करते की रेट लॉ काय बनणार. ओके. त्याच्यानंतर अशा काही स्पेसिस असतात ज्या फर्स्ट स्टेपमध्ये क्रिएट होतात, सेकंड स्टेपमध्ये कंझ्युम होतात, त्यांना रिएक्शन इंटरमिडिएट असं म्हणतात. ठीक आहे. सोबतच आपण आणखीन एक कन्सेप्ट पाहिला, मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिएक्शन. मॉलिक्युलॅरिटी कशाला म्हणतात? नंबर ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स टेक पार्ट इन अ केमिकल रिएक्शन और कोलाइड सायमल्टेनियसली. इथे एक मॉलिक्यूल इन्व्हॉल्व होऊन राहिला, याची मॉलिक्युलॅरिटी 1. इथे 1 मॉलिक्यूल इन्व्हॉल्व होऊन राहिला, याची मॉलिक्युलॅरिटी 1. इथे नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहे? 2. तर याची मॉलिक्युलॅरिटी किती झाली? 2. याची मॉलिक्युलॅरिटी किती आहे? 2. त्याच्यानंतर या रिएक्शनची मॉलिक्युलॅरिटी 2 आहे, पण ऑर्डर ऑफ रिएक्शन जी आहे ती किती आहे? 1. मॉलिक्युलॅरिटी तुम्हाला डायरेक्ट पाहून सांगता येते, पण
ऑर्डर ऑफ रिएक्शन जी आहे ती ऑर्डर ऑफ रिएक्शन कोण डिसाइड करतो? रेट लॉ. लक्षात ठेवजा. मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर मधले डिफरन्सेस पाहू आता आपण आणि डेफिनेशन लिहू. पहा डेफिनेशन. द मॉलिक्युलॅरिटी ऑफ अन एलिमेंटरी रिएक्शन, कोणत्याही एलिमेंटरी रिएक्शनची मॉलिक्युलॅरिटी इज द नंबर ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन इट. जनरली मॉलिक्युलॅरिटी हा जो कन्सेप्ट आहे हा कशासाठी अप्लाय करतात? एलिमेंटरी रिएक्शनसाठी. कॉम्प्लेक्स रिएक्शनसाठी हा कन्सेप्ट जनरली यूज करत नाही, कारण कॉम्प्लेक्स रिएक्शनमध्ये सगळे रिएक्टंट मॉलिक्युल्स एकसोबत कोलाइड नाही होत. आता कोलाइड का बरं ही थिअरी आपण पुढे पाहणार आहे की जेव्हा रिएक्टंटचे मॉलिक्युल्स कोलाइड होतात तेव्हा कोणतीही रिएक्शन होत असते. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवायचं की मॉलिक्युलॅरिटी दिस कन्सेप्ट इज ओनली ॲप्लिकेबल फॉर द एलिमेंटरी रिएक्शन. Hence, the molecularity of an elementary reaction is number of reactant molecules taking part in it. रिएक्शन मध्ये किती रिएक्टंटचे मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व झाले त्याला म्हणतात मॉलिक्युलॅरिटी. इफ ओनली वन, रिएक्टंट शब्द लिहिणे विसरले होते मी, तुम्ही असं लिहायचं इफ ओनली वन रिएक्टंट मॉलिक्युल इज इन्व्हॉल्व इन द रिएक्शन इट इज कॉल्ड एज युनिमॉलिक्युलर. SN1 मध्ये माहिती आहे तुम्हाला, SN1 मध्ये आपण काय लिहित होतो? पा असं लिहित होतो रिएक्शनचा रेट, असं लिहित होतो ना, R इज इक्वल्स टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3/3 CBr. आणि SN2 साठी R इक्वल टू K कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह. पहा हे जे आहे SN2 जी होती ही सेकंड ऑर्डर रिएक्शन होती, कारण याची पॉवर 1 याची पॉवर 1. SN1 जी होती ही फर्स्ट ऑर्डर रिएक्शन होती है ना. ही जी आहे ही 2 स्टेप मध्ये होत होती आणि ही जी आहे ही 1 स्टेप रिएक्शन मेकॅनिझम होती. किती स्टेप होती? 1 स्टेप रिएक्शन मेकॅनिझम. ठीक आहे. आता या रिएक्शन मधला जो कन्सेप्ट आहे आपला की मॉलिक्युलॅरिटी, मॉलिक्युलॅरिटी म्हणजे SN1 ला म्हणतो आपण युनिमॉलिक्युलर, म्हणजे स्टार्टिंग मध्ये फक्त टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे, आणि SN2 ला म्हणतो बायमॉलिक्युलर. बायमॉलिक्युलर का बरं म्हणतात? कारण CH3Br आणि OH ची एक सोबत रिएक्शन होऊन राहिली, म्हणून याला बायोमॉलिक्युलर असं म्हणतो आपण. आता डिफरन्स काय? ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी हा क्वेश्चन या चॅप्टरचा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आता वेळेस कमीत कमी 10 वेळेस एक्झाम मध्ये येऊन गेलेला आहे आतापर्यंत. ओके, मग ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी मध्ये काय? इट इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड, इट इज थेरॉटिकल एंटिटी, थेरॉटिकल व्हॅल्यू. इट इज द सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स of the reactant in rate law. It is the number of reactant molecules taking part in elementary reaction. याची व्हॅल्यू जी असते ही काय असते? इंटेजर असते किंवा होल नंबर असतो, मे बी 0. इट इज ऑलवेज इंटेजर. इंटेजर म्हणजे असं म्हणणार तुम्ही 1 मॉलिक्यूल, 2 मॉलिक्यूल, 3 मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व होऊन राहिले. तुम्ही असं म्हणू शकता का की 0 मॉलिक्यूल इन्व्हॉल्व होऊन राहिला? नाही. तुम्ही असं पण नाही म्हणू शकत की 1.5 मॉलिक्यूल, हाफ मॉलिक्यूल इन्व्हॉल्व होऊन राहिले. म्हणून मॉलिक्युलॅरिटी जी असते ही नेहमी काय असते? इंटेजर. आलं लक्षात? आता आपण सगळे पॉइंट्स लिहून घेऊ. इम्पॉर्टंट क्वेश्चन, पण तेवढाच छोटासा पण क्वेश्चन आहे, बिलकुल हमखास एक्झाममध्ये येतो आणि तुम्ही हमखास अटेम्प्ट करणारच याला. ऑर्डर अँड मॉलिक्युलॅरिटी रिएक्शन. पहा आता ऑर्डर ऑफ रिएक्शन जो आहे हा एक्सपेरिमेंटल आहे, म्हणून इथे लिहायचं इट इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड प्रॉपर्टी. मॉलिक्युलॅरिटी हा थेरॉटिकल आहे, म्हणून इथे लिहायचं इट इज थेरॉटिकल एंटिटी. ओके. दुसरा पार्ट डेफिनेशन टाकायची. ऑर्डर कशाला म्हणतो? द सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म्स ऑफ द रिएक्टंट प्रेझेंट इन रेट इक्वेशन. रेट इक्वेशन मध्ये जे रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे यांच्या पॉवरच्या समला काय म्हणतात? ऑर्डर. मॉलिक्युलॅरिटी कशाला म्हणतात? नंबर ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन एन एलिमेंटरी रिएक्शन. एलिमेंटरी रिएक्शन मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन्व्हॉल्व होतात याला म्हणतात मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिएक्शन. पुढे ऑर्डर ऑफ रिएक्शन मे बी इंटेजर म्हणजे होल नंबर असू शकतो, फ्रॅक्शन नंबर म्हणजे पॉइंट मधले असू शकतात, और 0. तर मॉलिक्युलॅरिटी जी आहे हा नेहमी इंटेजर असतो, कधीही हा फ्रॅक्शन नंबर नसतो किंवा कधीही 0 नाही राहणार. आलं लक्षामध्ये? तर आता तुमची स्क्रीन थोडीशी पॉज करा आणि बोर्डवरचा जो कन्सेप्ट दिलेला आहे हा पूर्ण तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. एकदम व्यवस्थित लिहायचं आहे. तुमच्या नोट्सच जे आहे तुमचं फ्युचर आहे. इतक्या सुंदर नोट्स लिहिणार तितके वाचायला मजा येईल तुम्हाला.
झालं. आता याला रिलेटेड काही न्यूमेरिकल्स आहे, ते आधी न्यूमेरिकल्स आपण कम्प्लीट करूया आणि न्यूमेरिकल्स हा पार्ट आपला कम्प्लीट झाला की त्याच्यानंतर या चॅप्टरचा खूप इंटरेस्टिंग असा टॉपिक तुम्हाला स्टडी करायचा आहे, इंटिग्रेटेड रेट इक्वेशन. आतापर्यंत आपण डिफरन्शियल रेट इक्वेशन स्टडी केली, याच्यानंतर आपण इंटिग्रेटेड रेट लॉ पण स्टडी करणार आहे. तर आता तुम्ही न्यूमेरिकल्ससाठी रेडी होऊन जा. न्यूमेरिकल्सच्या नोटबुक आणि लॉगबुक काढा. ठीक आहे.